नाही, नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी. मला वाटतं की आमच्या पक्षाच्या बाबतीमधला निर्णय हे आम्ही घेतो. म्हणजे आम्ही कधीही अशी चर्चा झाली नाही. कुठेही अशा प्रकारची भाष्य झालं नाही. तर नाना पटोलेंना कोण बोललं मला माहीत नाही. नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षासाठी घ्यावी. प्रत्येकाने आपल्या पक्षाची काळजी घ्यावी. आमच्या पक्षाची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. नाही, नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. सध्या महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर एकत्रितपणे त्यांनी त्यांच्या पक्षाची पहिली मोठ बांधावी. संघटितपणे त्यांनी त्याप्रमाणे पक्षाच्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी. मला वाटतं की आमच्या पक्षाच्या बाबतीमधला निर्णय हे आम्ही घेतो. म्हणजे आम्ही कधीही अशी चर्चा झाली नाही. कुठेही अशा प्रकारची भाष्य झालं नाही. तर नाना पटोलेंना कोण बोललं मला माहीत नाही. पण नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षासाठी घ्यावी. आणि मला वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने चाललेलो आहोत. कालही सुप्रियाताई इंडिया आघाडीच्या बैठकीला होत्या. संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे आज पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि इंडिया आघाडी मजबूत करावी अशा प्रकारे निर्णय. पण मला एक सांगावंसं वाटतं मुद्दामून, की सातत्याने शरदचंद्रजी पवार पक्ष संपला असं सांगणारे या शरद पवार पक्षाच्या असलेल्या पक्षालाच महत्त्व देत आहेत. मग कोण काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतोय, कोण अजितदादा गटामध्ये विलिनीकरणाची भूमिका घेतलं जातं. त्याचा अर्थ असा आहे की हा पक्ष परत उभारी घेईल, पवारसाहेबांसारखं नेतृत्व आहे आणि हा पक्षाच्या मागं जनता उभी राहील हा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या पक्षाची काळजी घ्यावी. आमच्या पक्षाची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. आता वर्धापन दिन झाल्यानंतर लगेच त्या पद्धतीने नाना पटोलेंचं स्टेटमेंट आलं असेल. मला वाटतं त्यांना तो प्रश्न विचारावा. पण नाना पटोलेंच्यापेक्षा मला वाटतं राज्याचे अध्यक्ष आहेत, केंद्राचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्यांच्याशी स्टेटमेंटला मला वाटतं की हे असावं. मला वाटतं आम्ही हर्षवर्धन सपकाळ भेटलो, पण अशी विलीकरणाची कधी चर्चा झालेली नाही. असो, नाना पटोलेंनी काय स्टेटमेंट केलं त्यांना माहिती. परंतु मला एक सांगावंसं वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असलेल्या शरद पवार पक्षाच्याच बाबतीमध्ये ह्यासारख्या बातम्या येतात. याचा अर्थ असा आहे की पवार साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 100% हा पक्ष जोमाने उभा राहील. आणि त्याप्रमाणे मला वाटतं की आज कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही आणि तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही. आहे त्याप्रमाणे आघाडी म्हणून आम्ही सगळेजण हसत खेळत काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आम्ही या असलेल्या केंद्राच्या विरोधामध्ये काम करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर टीका केली की राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये काही तथ्य नाहीये. आधीच काँग्रेस बुडती नाव आहे आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जॉईन केलं तर सगळे शरद पवार पक्षाचे जे मंडळी आहेत ते नाव सोडून दुसरीकडे जातील आणि त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांना तिथं चॉईस देखील आहे आणि ती चॉईस फक्त भाजप आहे. असं आहे की इतर पक्ष महाराष्ट्रामध्ये बरेच आहेत. फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच विचार सगळेजण का करतात मला कळत नाही. कारण आमच्याकडे एकच नेता तो शरद पवार आहे. आजही त्यांचा दरारा राजकारणात आहे दिसून येतो. त्यामुळे सगळ्या पक्षांना शरद पवारची गरज लागते. पण आम्ही काल धोरण ठरवलेलं आहे की सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन येणाऱ्या 29ला संघर्षातून विजयापर्यंत जाण्याच्या बाबतीमधली आम्ही संकल्पना केलेली आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये 100% आम्हाला यश येईल. परंतु आज कोण काय स्टेटमेंट देतं त्याच्यापेक्षा या कुठल्याही बातमीत तथ्य नाही असं मी स्पष्ट करतो. यावर संजय राऊत देखील त्यांनी त्यावर टीका केली. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक पक्षाला नेतृत्व आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, केसीआर आहेत. माझं मत आहे की शरद पवारांनी याचा पुढाकार घ्यावा, कारण देशात काँग्रेस मजबूत झाली तर आमच्यासारखे प्रादेशिक पक्ष देखील मजबूत होतील. आपण या गोष्टीला शरद पवारांनी पुढाकार घेऊन विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलावं. संजय राऊतांनी आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली असेल, तो संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाच्या असलेल्या विचाराच्या संदर्भातून चर्चा करावी. मला वाटतं की त्यांनी एक मुद्दा मांडला, त्या मताशी मी सहमत आहे की पवार साहेबांनी इंडिया आघाडीची या ठिकाणी एकत्रितपणे मोठ बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि तो पुढाकार घेतला तर एक संघटित अशा प्रकारचा विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग उभा राहील अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. मला वाटतं की त्या बाबतीमध्ये 100% पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि इंडिया आघाडी मजबूत करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. पण हे काँग्रेसमध्ये विलिनीकरण वगैरे हा मुद्दा सध्या आमच्या कुठल्याही चर्चेमध्ये नाही.
राज ठाकरे मनसे स्वतंत्र पक्ष आहे, शिंदेगड आणि अजित पवार पक्ष हा अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहे, असा आरोप देखील यावेळी त्यांनी राऊतांनी केला. नाही, राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की त्यामध्ये या फुटलेले पक्ष जे होते ते पक्ष आमच्यातून फोडून दुसरीकडे त्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण जर बघितलं तर या पक्षांच्या बाबतीमधला काय निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. कारण आदरणीय स्वर्गवासी अजितदादा गेल्यानंतर बऱ्याच चर्चा पक्षाच्या माध्यमातून त्या होत आहेत. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, परंतु मला वाटतं की लोकांमध्ये ज्यावेळेला एक सुप्त इच्छा विरोधाची आहे, जी आपण वेळोवेळी महाराष्ट्रात देशामध्ये सध्याच्या परिस्थितीत बघतोय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्रितपणे जर व्यवस्थितपणे लढाई उभी केली, संघटितपणे केली, तर मला वाटतं चांगल्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात आणि देशात पाहायला मिळेल.